आणि राज्यात महायुतीचे एक प्रमुख पक्ष म्हणून आणि देशात एनडीएचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएचं आमच्या नरेंद्र मोदी सरकार साहेबांचं सरकार असल्यामुळे आम्ही अतिशय जबाबदारीने कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता फक्त विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहोत. आम्ही मतं मागतो आहोत आणि पुढचे 2 दिवस 1 तारीख रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही हाच विषय वारंवार मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि 2 तारखेला मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहोत. धन्यवाद. नितेशजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आताची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की आपले थोरले बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं, मी पहिला ही पत्रकार परिषद सुरू असताना मी तुम्हाला सुरू केल्यावर सांगितलं, आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंडावर लढवतो आहे. आमच्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मतदारांना काय हवं आहे, मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहे, मतदारांची आशा आकांक्षा काय आहेत आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय. निवडणूक आयोगाने काय करावं, पोलीस खात्याने काय करावं हे सांगण्यासाठी ही आमची निवडणूक नाही किंवा आम्ही लढवत नाही. आजची पत्रकार परिषद पण भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर परत एकदा मतदारांना साथ घालणं, परत एकदा मतदारांसमोर आमची बाजू मांडणं या दृष्टिकोनातून ही घेतलेली पत्रकार परिषद आहे. आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होतं की त्यांचा छुपा पाठिंबा तुमच्यासोबत आहे. ते म्हणतात की असं काहीतरी मी बरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान घेणं. मला असं म्हणणं आहे की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा. हा संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा, माझ्या ज्ञानात भर टाका. कोण आजारी आहेत, बरे आहेत, प्रत्येक बरेच राहावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. फक्त मुद्दा माझा एवढंच आहे की जे प्रश्नाचं मी मूळ उत्तर दिलेलं आहे, श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे. उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसं आत्तापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत आलेला आहे, तशीच पुढचाही प्रवास अजून चांगला करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार. आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की राजघराणे जे बोलतंय त्याला मला पाठिंबा नाही. माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आजारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही. केसरकरजी बरे व्हावेत, असे अतिशय ठणठणीत व्हावे